Hello students, good morning, Meenate madam. Students, today we have to see practice set 6.1. In this practice set, the examples based on the properties of chords of a circle. Chordच्या प्रॉपर्टीजवरती या प्रॅक्टिस सेटमध्ये एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट वी रिवाइज दॅट टू प्रॉपर्टीज अँड देन वी हॅव टू सी द एक्झाम्पल. आपण पहिल्यांदा त्या प्रॉपर्टीज रिवाइज करूया. प्रॉपर्टी कोणत्या आहेत बघा. एखाद्या सर्कलमध्ये सेंटरपासून जर कॉर्डवर परपेंडिक्युलर काढला, एखाद्या सर्कलमध्ये सेंटरपासून कॉर्डवर परपेंडिक्युलर काढला तर हा परपेंडिक्युलर त्या कॉर्डला बायसेक्ट करतो, म्हणजे AP इज इक्वल टू BP असं होतं. ही प्रॉपर्टी. आता ही प्रॉपर्टी आपण लिहायची कशी फॉर्म्युल्यामध्ये. इन सर्कल विथ सेंटर O segment OP perpendicular chord AB, that means therefore हे आपल्याला गिवन थिंग असतं. हे जर आपल्याला दिलेलं असेल तर आपण हे कन्क्लुजन काय काढू शकतो. therefore P is a midpoint of AB, that means AP congruent BP. हे आपण काढू. असा तो फॉर्म्युला आपण लिहायचा आहे. फक्त इथे जरी नंबर्स इथे जरी लेटर्स बदलले तरी आपण हा फॉर्म्युला लिहायचा आहे. तर हा कोणता फॉर्म्युला आहे तर हा थेरम ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट इट, हा तो थेरम आहे. आता याचा कन्वर्स काय आहे. समजा एखादा सर्कल आहे. सर्कलमध्ये समजा O सेंटर आहे आणि समजा AB हा कॉर्ड आहे. ABचा मिड पॉईंट आहे P. समजा ABचा मिड पॉईंट P आहे आणि जेव्हा आपण हा जोडतो OP तेव्हा हा OP काय असतो, ABला परपेंडिक्युलर असतो. म्हणजे इथे काय येणार आहे. इन सर्कल विथ सेंटर O segment point P is the midpoint of chord AB, then therefore म्हणूया आपण. therefore काय होईल. OP कुणाला परपेंडिक्युलर, OP कुणाला परपेंडिक्युलर असणार आहे, कॉर्ड ABला. जे सेगमेंट जॉईनिंग द सेंटर अँड द मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू दॅट कॉर्ड. हा आहे कन्वर्स. म्हणजे सर्कलमध्ये जर समजा सेंटरपासून कॉर्डवर परपेंडिक्युलर काढला तर तो परपेंडिक्युलर त्या कॉर्डला बायसेक्ट करतो. हा एक थेरम आहे. आणि त्याचा कन्वर्स थेरम सेगमेंट जॉईनिंग सेंटर अँड द मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड परपेंडिक्युलर टू दॅट कॉर्ड. हे दोन थेरम आपण 6.1 मध्ये यूज करणार आहोत. लेट अस सी द फर्स्ट एक्झाम्पल 6.1. Distance of chord AB from the center of a circle is 8 cm. Length of the chord AB is 12 cm. Find the diameter of the circle. आपल्याला एका सर्कलमध्ये कॉर्ड दिलेला आहे 12 सेंटीमीटर आणि त्या कॉर्डचं सेंटरपासूनचं डिस्टन्स दिलेलं आहे 8 सेंटीमीटर आणि आपल्याला रेडियस काढायची आणि त्याच्यानंतर डायमीटर काढायची.
तर इथं आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार आहोत, तर इथे आपण यूज करणार आहोत, आपल्याला काय दिलेलं आहे, तर लेंथ दिलेली आहे, डिस्टन्स दिले, डिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलर दिलं आहे, परपेंडिक्युलर दिलेलं आहे. मग आपण इथे फॉर्म्युला वापरणार आहोत किंवा थेरम यूज करणार आहोत. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट इट, हे आपण वापरणार आहोत आणि पायथागोरस यूज करणार आहोत. तर बघा इथे इन सर्कल विथ सेंटर ओ पी परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी, ओ पी परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी, therefore P is the midpoint of AB, means AP is equal to BP, means AP is equal to BP is equal to 1/2 AB. AP BP कुणाच्या निम्मे असतील, AB च्या हाफ असतील. त्यामुळे AB जर 12 असेल तर BP किती असेल, BP असेल 6. म्हणजे इथे आपण कोणता थेरम यूज केला, तर परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट इट, हा थेरम आपण इथे यूज केला. त्यानंतर आता हे परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे हा जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल कुठला ट्रायंगल आहे, तर तो ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे आपण तिथे पायथागोरस यूज करू शकतो. ट्रायंगल ओ पी बी इज अ राईट अँगल ट्रायंगल, देअरफॉर इन ट्रायंगल ओ पी बी ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस बी पी स्क्वेअर, 8 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर, कारण हा 8 आहे आणि बी पी किती आहे, 6 आहे. therefore 64 plus 36 is equal to 100. OB square is equal to 100. therefore OB is equal to 10. 100चा स्क्वेअर रूट 10. त्यामुळे OB हा रेडियस किती आला, 10 आला. रेडियस जर 10 आला तर डायमीटर किती असेल, डायमीटर इज 20 सेंटीमीटर. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. डायमीटर ऑफ अ सर्कल इज 26 सेंटीमीटर. डायमीटर आपल्याला किती दिलेलं आहे, 26 दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेंथ ऑफ अ कॉर्ड ऑफ सर्कल इज 24. म्हणजे कॉर्ड दिलेली आहे 24 आणि डायमीटर दिलेला आहे 26. आता कॉर्ड जर 24 असेल तर हा बी पी किती असेल, हा 12 असेल आणि डायमीटर जर 26 असेल तर रेडियस किती असेल, 13 असेल. ते इथे लिहिलेलं आहे बघा. इन सर्कल विथ सेंटर ओ पी परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी and therefore AP is equal to BP is equal to 1/2 AB. AB च्या निम्मे BP असणार आहे. therefore BP is equal to 1/2 into 24, कारण AB किती आहे, कॉर्ड आहे 24. therefore BP is equal to 12 सेंटीमीटर. आता डायमीटर आहे, डायमीटर इज इक्वल टू 26 सेंटीमीटर, therefore रेडियस इज इक्वल टू 13 सेंटीमीटर. आता हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस यूज करूया. इन राईट अँगल ट्रायंगल ओ पी बी ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस पी बी स्क्वेअर. ओ बी आहे 13 स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस पी बी आहे 12 प्लस 12 स्क्वेअर. 13 स्क्वेअर म्हणजे 169 इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस 144. 144 इकडे आणा. ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू 169 मायनस 144. इथे 144 मायनस आहे, 169 प्लस आहे. 169 मायनस 144. 169 मधनं 144 गेले 25. ओपी स्क्वेअर इज इक्वल टू 25. देअरफॉर ओपी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओपी किती आला, 5 सेंटीमीटर. नाव लेट अस सी द थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल बघूयात आपण. रेडियस ऑफ अ सर्कल इज 34 सेंटीमीटर. रेडियस आहे 34 अँड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 30 सेंटीमीटर. कॉर्डचं सेंटरपासूनचं डिस्टन्स आहे 30 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. आपल्याला ए बी काढायचे. आधी आपण बी पी काढूयात. बी पी आपण पायथागोरसनी काढू शकतो आणि त्याच्यानंतर त्याची कॉर्ड पण आपण काढू शकतो. आपण आधी काय काढूया, बी पी काढूया. ओके. In circle with center OP perpendicular to chord AB and therefore AP is equal to BP is equal to 1/2 AB. AP is equal to BP is equal to 1/2 AB. 2 इकडे आणा. 2 into BP. 2 into BP is equal to AB. म्हणजे AB किती येईल, AB कशी मिळेल तुम्हाला, BP ची ट्वाइस करून मिळेल. आधी BP काढूया आपण. इन राईट अँगल ट्रायंगल OPB OB स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस BP स्क्वेअर. आता ओबी स्क्वेअर म्हणजे काय,
OB स्क्वेअर म्हणजे 34 स्क्वेअर इज इक्वल टू OP म्हणजे 30 स्क्वेअर प्लस BP स्क्वेअर. 34 स्क्वेअर किती येईल 1156. 30 स्क्वेअर किती येईल 900 प्लस BP स्क्वेअर. 900 इकडे आणले तर BP स्क्वेअर इज इक्वल टू 1156 मायनस 900 इज इक्वल टू 256. BP स्क्वेअर इज इक्वल टू 256. BP स्क्वेअरचा स्क्वेअर रूट BP 256चा स्क्वेअर रूट 16 and therefore BP is equal to 16. तर BP किती आलं 16 आलं. BP जर 16 आलं तर 2 into 16 is equal to काय येणार आहे AB. 2 into 16 म्हणजे 32 येणार आहे. Therefore chord AB is equal to 32 centimeter. Now let us see the fourth example. Radius of a circle with center O is 41 unit. Radius किती आहे 41 आहे. Length of a chord PQ is 80. AB किती आहे 80 आहे. AB 80 त्यामुळे हा PB 40 येणार आहे. आणि आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. आपल्याला OP काढायचा आहे. आता इथे ABच्या निम्मे BP असतो हे आपण आधी प्रॉपर्टी लिहून घेऊया. इन सर्कल विथ सेंटर O, OP परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB and therefore AP is equal to BP is equal to 1/2 AB. 1/2 AB म्हणजे 1/2 80. 1/2 80 म्हणजे 40. BP किती झाला 40. आता इन राईट अँगल ट्रँगल OPB, OB square is equal to OP square plus BP square. OB square is equal to OP square plus BP square. OB square आहे 41 square is equal to OP square. BP आहे 40 square. 41 square म्हणजे 1681 is equal to OP square plus 40 square म्हणजे 1600. 1681 minus 1600 is equal to OP square. OP square is equal to 81. हे सबट्रॅक्शन 81 आलंय. OP square is equal to 81 and therefore OP is equal to 9 centimeter. So OP किती आला 9 centimeter आला. Now let us see the fifth example. Center of two circles इज O. दोन सर्कलचा सेंटर O आहे म्हणजे दोन कॉन्सन्ट्रिक सर्कल्स आहेत. कॉर्ड AB ऑफ बिगर सर्कल इंटरसेक्ट द स्मॉलर सर्कल इन पॉईंट P अँड Q. हा जो कॉर्ड AB आहे हा मोठ्या सर्कलचा आहे आणि हा कॉर्ड AB छोट्या सर्कलला P आणि Q मध्ये इंटरसेक्ट करतोय. म्हणजेच काय तर PQ हा लहान सर्कलचा कॉर्ड आहे आणि AB हा मोठ्या सर्कलचा कॉर्ड आहे आणि दोन्ही कॉर्ड एकाच लाईनवर आहेत. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे AP इज इक्वल टू BQ हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर इथे आपण perpendicular drawn from the chord to bisect the chord हा थेरम आपण इथे यूज करूया. perpendicular drawn from center to the chord bisect the chord हे आपण इथे यूज करूया. पहिल्यांदा आपण सर्कलला घेऊया की PQ छोट्या सर्कलसाठी घेऊया. इन सर्कल विथ सेंटर O OX परपेंडिक्युलर टू PQ कॉर्ड PQ छोट्या सर्कलसाठी. आता जर हा OX ह्या PQला परपेंडिक्युलर असेल कॉर्डला तर हा OX काय करेल ह्या PQला बायसेक्ट करेल. म्हणजेच काय होईल PX इज इक्वल टू XQ होईल. देअरफॉर PX इज इक्वल टू QX. हे झालं छोट्या सर्कलसाठी. आता मोठ्या सर्कलसाठी इन सर्कल विथ सेंटर O OX परपेंडिक्युलर टू कॉर्ड ABला OX काय करतो परपेंडिक्युलर आहे. आता त्याच्यामुळे हा OX काय करेल ABला बायसेक्ट करेल म्हणजे काय AX इज इक्वल टू BX. इन सर्कल विथ सेंटर OX परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB देअरफॉर AX इज इक्वल टू BX. आता याला आपण नंबर 1 म्हणूया, याला नंबर 2 म्हणूया. आता हे दोघं जण आपण सबट्रॅक्ट करूया. या 2 मधनं फर्स्ट सबट्रॅक्ट करूया. AX मायनस PX इज इक्वल टू BX मायनस QX. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. AX मधनं PX गेला काय येईल बघा. AX मधून जर हा PX मायनस केला, समजा ह्या AX या सेगमेंटमधनं हा PX मायनस केला एवढा पार्ट,
तर काय राहील ए पी राहील, म्हणजे इथे राहील ए पी. आणि समजा या बी एक्समधनं हा जो बी एक्स आहे ह्या बी एक्समधनं जर हा क्यू एक्स सबट्रॅक्ट केला तर काय राहील बी क्यू. मग इकडे येईल ए पी, इकडे येईल बी क्यू. देअरफॉर ए पी इज इक्वल टू बी क्यू. अशा पद्धतीने आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. इथे आपण कुठला थेरम वापरलेला आहे, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, हा थेरम आपण इथे यूज केलेला आहे. नाऊ लेट अस सी द लास्ट एक्झाम्पल. बघूया आपण आता लास्ट एक्झाम्पल काय आहे. Prove that if a diameter of a circle bisect two chords of the circle, then those two chords are parallel to each other. समजा एखाद्या सर्कलमध्ये सर्कलचा जो डायोमीटर आहे जर तो दोन कॉर्डला बायसेक्ट करत असेल, जर एक डायोमीटर त्या दोन कॉर्डला बायसेक्ट करत असेल तर ते दोन कॉर्ड एकमेकांना पॅरलल असतात, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता इथे आपण डायोमीटर घेऊया एक्स वाय. हा एक्स वाय डायोमीटर ए बी या कॉर्डला पीमध्ये बायसेक्ट करतो आहे आणि सी डी या कॉर्डला क्यूमध्ये बायसेक्ट करतो आहे, असं आपण घेऊया. मग आता इन सर्कल विथ सेंटर ओ डायोमीटर एक्स वाय बायसेक्ट कॉर्ड सी डी ॲट पॉईंट क्यू. सी डीला एक्स वाय काय करतोय, क्यूमध्ये बायसेक्ट करतोय. जर समजा हा डायोमीटर ह्या सी डीला क्यूमध्ये बायसेक्ट करत असेल तर ह्या सेंटरपासून या सी डीवरती काय असणार आहे, सी क्यू ओ क्यू काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. देअरफॉर ओ क्यू परपेंडिक्युलर टू कॉर्ड सी डी. ओ क्यू जर हा डायोमीटर सी डीला बायसेक्ट करत असेल तर याचा अर्थ असा की हा डायोमीटर या कॉर्डला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. देअरफॉर ओ क्यू परपेंडिक्युलर टू कॉर्ड सी डी. त्याचप्रमाणे बघा इन सर्कल विथ सेंटर ओ डायोमीटर एक्स वाय बायसेक्ट कॉर्ड ए बी ॲट पॉईंट पी अँड देअरफॉर ओ पी परपेंडिक्युलर टू ए बी. देअरफॉर ओ पी परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी. नाऊ ओ क्यू ओमधून बघा, ओमधून सी डीला परपेंडिक्युलर काढलेलं आहे आणि ओमधूनच ए बीला परपेंडिक्युलर ओ पी काढलेलं आहे. म्हणजे एकाच पॉईंटमधून जर दोन लाईनला आपण परपेंडिक्युलर काढले तर त्या दोन लाईन कशा असतात, पॅरल असतात. देअरफॉर कॉर्ड ए बी पॅरल टू कॉर्ड सी डी. अशा पद्धतीने आपण हे पण प्रूव्ह केलेलं आहे. स्टुडंट, तुम्हाला आजचा व्हिडिओ लेक्चर कसा वाटला, आवडला का? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.